झी 24 तास एक पाऊल पुढे। राम राम, आपकी जय। आवा आज या बातमीपत्र हम आपू मोनापासून स्वागत आहे। जागर बोली भाषा या उपक्रमा में आज आपू जागर केरुलो आहे। आदिवासी हमेने भिल्ली बोली भाषा है। ये भिल्ली आपहु जागर केरुलो आहे। आदिवासी हिमे भिल्ली बोली भाषा है। ये भिल्ली 15व्या शतका हिने चालत आली। आम्ही ही बोली मेवास इस्टेट तीही खेरी बोली आहे। पण जी ही मेवास इस्टेटी ही लेखन आहात तीही तिहाया भिल्ली बोली भाषावेल केडोवेरी। आम्ही आपू भिल्ली बोली भाषा महत्व हमजी लिहू प्राध्यापिका डॉक्टर पुष्पा यशवंत गावे। पश्चिम खानदेशातील आदिवासी समाजात भिल्ल जमात ही प्राधान्याने वास्तव्यास आहे। या भिल्ल जमातीचं वास्तव्य नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे, नंदुरबार, अक्कलकोवा आणि धडगाव परिसरामध्ये बहुसंख्येने आहे। महाराष्ट्रात गोंड या जमातीच्या खालोखाल भिल्ल जमात ही वास्तव्यास आहे आणि भिल्ल बोली भाषा ही मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते। या भिल्ल बोली भाषेचा उदय हा 15व्या शतकापासून झालेला आपल्याला दिसतो। या भाषेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या भाषांचं प्रभुत्व किंवा वर्चस्व संस्कृत भाषेतले 78% शब्द या बोली भाषेमध्ये आहे, जे मूळ धातू म्हणून गणले जातात आणि या मूळ धातूंपासून भिल्ल बोली भाषेमध्ये प्राकृत आणि अपभ्रंश शब्द किंवा या भाषेतले शब्द म्हणून या भाषेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झालेले दिसतात। या भाषेत वर्ण परिवर्तन ही मोठ्या प्रमाणामध्ये होते। या वर्ण परिवर्तनामध्ये क च्या ऐवजी क, भ च्या ऐवजी प, अ च्या ऐवजी ह अशा प्रमाणामध्ये हे वर्ण परिवर्तन होताना दिसतं। च्या ऐवजी ल येतं। या बोलीभाषेवर अनुनासिकाचा ठपकाही ठेवला जातो की भिल्ल बोलीभाषा ही अनुनासिक आहेत। अनुस्वार या बोलीभाषेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात, पण अनुस्वार न येता या बोलीभाषेचा उच्चार जर आपण पाहतो तर अकारांत आणि आकारांत होताना दिसतो आणि त्यामुळे ते उच्चार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात। किही हा शब्द जर आपण घेतला तर किही हा शब्द केस या अर्थाने वापरला जातो आणि कुठे असाही या शब्दाचा अर्थ होतो, पण ह वर आघात देण्याची जी पद्धत आहे त्या आघात देण्याच्या पद्धतीवर त्या स्वरावरून माणसाला नेमकं काय सांगायचं आहे तो अर्थबोध समोरच्या माणसाला आपल्याला होताना दिसतो। सौंदर्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर अनेक शब्द या भिल्ल बोली भाषेमध्ये येतात आणि त्या अनेक शब्दांच्या मालिकेतून म्हणी, वाक्प्रचारही या बोली भाषेमध्ये येतात। आपण पायावर दगड पडणं असं म्हणतो आणि तोच वाक्प्रचार भिल्ल बोली भाषेमध्ये पागाप डोगडो पाडिले व असा येतो किंवा डिलोल मल नाही असं आपण म्हणतो, म्हणजे त्याच्या शरीराला मळ लागत नाही असं आपण म्हणतो। तोच वाक्प्रचार भिल्ली बोली भाषेमध्ये डिलुल मोल नहा असं येतं, म्हणजे तोच शब्द मराठीतलं साम्य भिल्ली बोली भाषेमध्ये आपल्याला येतं। नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे आपण म्हणतो, तोही म्हण भिल्ली बोली भाषेमध्ये आखे का नाम जायरा नाम अशा पद्धतीने येते। गुजरात, राजस्थान आणि भिल्ल बोली भाषा या 3 राज्यांच्या भाषा आपल्याला एकाच समांतर कालामध्ये उदयास आलेल्या दिसतात। गुजराती भाषा आणि राजस्थानी भाषेला राजकीय वर्चस्व मिळालं किंवा राज्यसत्ता त्या भाषेच्या आसपास असल्यामुळे या भाषांमध्ये साहित्य निर्मिती विपुल प्रमाणात झाली, पण भिल्ल जमात त्यांच्या वास्तव्यामुळे जसजशी नजरेआड होत गेली तसतशी त्यांची बोलीभाषा ही दुर्बोध होत गेलेली आपल्याला दिसते। बोलीभाषेचं सौंदर्य, म्हणी, वाक्प्रचार, वर्ण परिवर्तन आणि लोकगीत किंवा मौखिक वाङ्मयातून खऱ्या अर्थाने भिल्ली बोली भाषेचं सौंदर्य आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आणि मूळ स्वरूपामध्ये व्यक्त होत असलेलं दिसतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।